हाय एव्हरीवन. आज आपला नवीन टॉपिक जो आहे तो आहे AI इन हेल्थ केअर. तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघितलं आणि आपण हे पण बघितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण डे टू डे लाईफमध्ये कुठे कुठे आणि कोणकोणत्या क्षेत्रात वापरतो. आपण जवळपास सगळ्या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करत असतो. जसं की हेल्थ केअर असेल, एज्युकेशन असेल किंवा अजून दुसरे ॲग्रिकल्चर असेल, अशा बऱ्याच फील्डमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करतो. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जे सगळे कामं आहेत आपण या फील्डमध्ये आधी करत होतो, हे सगळे जलद गतीने होतात आणि त्याच्या सोबतच हे स्मार्ट आणि ॲक्युरेट वेने सुद्धा परफॉर्म केले जातात. म्हणून आपण प्रत्येक फील्डमध्ये आता आपला AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्क्लूड केलाय. तसेच आजच्या सेशनमध्ये आपल्याला एक नवीन टॉपिक शिकायचा आहे, AI इन हेल्थ केअर. AI इन हेल्थ केअर म्हणजे काय? तर जेव्हा एआयचा वापर आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये करतो किंवा रुग्णांची मदत करण्यासाठी करतो, तेव्हा आपण म्हणू शकतो की आपलं जे AI आहे हेल्थ केअर सेक्टरमध्ये चांगलं काम करत आहे. तर आज आपल्याला तेच बघायचं आहे की आपला AI जो आहे तो कोणत्या रित्या आपल्या हेल्थ केअर सेक्टरमध्ये काम करतोय. की आपला जो AI आहे तो एखाद्या रुग्णांमध्ये किंवा एखाद्या पेशंटमध्ये एखादा डिसीज किंवा एखादा रोग शोधण्यासाठी त्याचा यूज करत असतो एआयचा. जसं की एखादा पेशंट असेल, त्याला एखादा हार्ट डिसीज असेल किंवा एखाद्या कॅन्सरशी रिलेटेड कोणता डिसीज असेल किंवा कॅन्सर असेल, तर अशा गोष्टी आयडेंटिफाय करण्यासाठी आपण जनरली आजकाल एआयचा यूज करत आहे, जेणेकरून त्या ज्या गोष्टी आहेत किंवा आयडेंटिफिकेशन आहेत ते खूप फास्ट गतीने, जलद गतीने किंवा स्मार्ट आणि ॲक्युरेट वेनी परफॉर्म केले जातील. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की एक्स-रे असेल किंवा सिटी स्कॅन असेल, या गोष्टींमध्ये सुद्धा आपण एआयचा वापर सध्या तरी करत आहे. डॉक्टर्स एखादा एक्स-रे फाइंड करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये काही जर प्रॉब्लेम्स असतील, या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करण्यासाठी AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करत असतात. त्याच्या सोबतच पेशंट मॉनिटरिंग करण्यासाठी सुद्धा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करतो. आता पेशंट मॉनिटरिंग म्हणजे काय? तर कंटिन्युअसली आता जे ह्युमन्स आहेत ते पेशंटला मॉनिटर करू शकत नाही. तर त्यांच्यामध्ये काही चेंजेस झाले, काही अजून इश्यूज आले, तर हे अशा प्रकारचे इश्यूज आपल्या AI जे आहे ते मॉनिटर करते आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या स्टाफपर्यंत, जे काही हॉस्पिटलचे स्टाफ्स असतील त्यांच्यापर्यंत अलर्ट पोहोचवते. जर काही ॲबनॉर्मल गोष्टी दिसत असतील तर अशा सगळ्या गोष्टी त्या आपल्या हॉस्पिटलच्या स्टाफपर्यंत पोहोचवते, जेणेकरून हॉस्पिटलचे जे काही स्टाफ असतील ते त्याच्यावर जलद गतीने ॲक्शन घेऊ शकतील. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की पेशंटला मॉनिटर करण्यासाठी सुद्धा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इझिली यूज करू शकतो. त्याच्या सोबतच मेडिसिन सजेशन म्हणजे काय? तर एखादी जर मेडिसिन असेल, आपल्या डॉक्टरला रेकमेंड करायची असेल त्याच्या पेशंटला, तर त्याची मेडिकल हिस्ट्री बघून, आधीचे जे काही त्याचे डिसीज होते या गोष्टी बघून सुद्धा आपला AI जो आहे तो इझिली मेडिसिन सजेस्ट करू शकतो. जसं की एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटला मेडिसिन सजेस्ट करते, एक्झॅक्टली सिमिलर आपले जे AI टूल्स आहेत हे सुद्धा त्यांची हिस्ट्री बघून, त्याचा जो काही रिपोर्ट आहे ते सगळं बघून इझिली आपल्या पेशंटला मेडिसिन सजेस्ट करू शकते. तर या गोष्टीसाठी सुद्धा आपण हेल्थ केअर सेक्टरमध्ये AIचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर हेल्थ रिमाइंडर्स. आपण खूप सारे ॲप्लिकेशन्स बघतो, ज्या ॲप्लिकेशन्समध्ये हेल्थ रिमाइंडर्स येत राहतात. जसं की तुम्हाला या वेळेला ही गोष्ट करायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा आपण म्हणू शकतो की आपला AI खूप फायदेशीर ठरतो. तर बऱ्याच गोष्टीसाठी आपण AIचा यूज दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. जर तो AI एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या रुग्णासाठी जर कामात पडत असेल, तर आपण म्हणू शकतो की हेल्थ केअर सेक्टरमध्ये सुद्धा AI चांगल्या प्रकारे काम करत आहे. आता आपण खूप ठिकाणी बघितलं असेल की रोबोटिक सर्जरी होतात. आता नेमकं रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? तर AI पॉवर्ड जे रोबोट असतात ना, हे रोबोट जनरली आपल्या डॉक्टर्सची मदत करतात ती सर्जरी परफॉर्म करण्यासाठी. डॉक्टर ती सर्जरी परफॉर्म करत असताना या AI पॉवर्ड रोबोटची मदत घेतात. तर आपण त्याला म्हणू शकतो की ही रोबोटिक सर्जरी आहे. आता अशा प्रकारची रोबोटिक सर्जरी परफॉर्म करण्यासाठी सुद्धा आपण AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करत असतो हेल्थ केअर सेक्टरमध्ये. आता आपण हळूहळू बघत आहे की जे आपले रोबोट्स आहेत किंवा जे AI आहे हे पूर्णपणे डॉक्टरची जागा नाही घेऊ शकत, पण आपल्या डॉक्टर्सला मदत करू शकतात आणि यांनी मदत केल्याने आपले जे कामं आहेत ते जलद गतीने होतात आणि तशाच प्रकारे ते स्मार्ट आणि ॲक्युरेट वेने सुद्धा परफॉर्म केले जातात. त्याच्यामुळे आपण हेल्थ केअर सेक्टरमध्ये जर AIचा वापर केला तर तो अजून आपल्याला फायदेशीर ठरेल आणि आपल्याला जे काही रिपोर्ट्स आहेत ते ॲनलाइज करणं किंवा आपल्याला मेडिसिन सजेस्ट करणं, हे सगळ्या गोष्टी जलद गतीने घडत जाईल.